सद्गुरू वीरनाथ महाराज चरित्र श्री गुरु वीरलीलामृत. श्री गुरु वीरलीलामृत अध्याय पहिला. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री संत महंताय नमः. श्री गुरु ओम नमो आदिपुरुषा निर्विकारा अनादि सिद्धा वंदे निर्धारा सर्वव्यापक दिगंबरा स्वयमेव स्वतः सिद्धा आत्मा तूच गणेशू सकळ विद्या दे सवरसू मती प्रकाश करोणी निर्विशेषू असे तुझे ठाई. नमो सरस्वती ब्रह्मकुमारी बैसे माझिये जिव्हाग्री स्मृती देवोणी अंतरी वीर ऐश्वर्य वदवी. मी पामर अति दीन विद्या नाही मज लागोन नाही केले अध्ययन छंद सदा विषयांचा ऐसी यासी कैची मती कैसे मनोरथ सिद्धी जाती बुद्धिहीन विषयी रती सिद्धी कैसे जाईल कृपा करी गुरुवर्या अनाथ दीना तू माय सिद्धी नेई धरिले कार्य ही विनंती बाळाची गुरुमूर्ती अमूर्ती कैसी करू तुझी स्तुती निरालंब अवलंबनये व्यक्ती कैसे परी जाणावे आ ब्रह्मस्तंभ भरला आहे स्तुती ते कैसे करावी पाहे कवने ठाई आहे गुरुमूर्ती म्हणोनी गुरुमूर्ती पहावया जान शिनले वेद 18 पुराण साही शास्त्रा नलगे जान कैसे परी मी पाहू योगी सदोदित शिनती यज्ञ याग न सरती तेथे मी अल्पमती कैसे जाणू गुरु ते गुरुमूर्ती अगम्य गोचर तेथे अल्प मी पामर कैसे जाणे निर्धार श्री गुरु ते ब्रह्मा विष्णू रुद्र तिन्ही सदोदित गुरु ध्यानी माझी असे विनवनी गुरुचरणी असे गुरु माता गुरु पिता गुरुची इष्टदेवता गुरु वाचोनी अन्यथा मार्गुनेने गुरुराय तुझे पूजे करोणी सकल दैवत संतोषमणी म्हणून लागलो चरणी कृपा करी अनाथासी आता किती स्तुती करू कवने ठाई नमस्कारू ओतप्रोत अपरंपारू सर्वव्यापक आता असे एक हेतू पूर्ण करी मनोरथू गुरु ऐश्वर्य यथार्थू वदवी बाळा हाती या विरहित अन्य चिंता नाही नाही गुरुनाथा कृपा करावी अनाथा सर्व परिहीन असे ज्ञानहीन अज्ञानमती काही न स्फुरेची स्मृती हृदयी प्रवेशोनी गुरुमूर्ती तुझे तूच वदवी अनावर आहे गुरुस्तवन मी हृदयी धरिले जान न विचारिता मूर्खपण हृदयात उद्भवले आकाशासी गवसनी कवन करवेल जनी तैसे न विचारिता मणी गुरुस्तवणी प्रवर्तलो एक आधारू असे जान अंतरी प्रवेशे गुरुचरण तेने योगे जान वदवीन निसंशय आता नमो पूर्व पिठिका गुरु संप्रदाय असे नौका ज्याचे नामे महादोष नाश होय क्षणार्धे आदिनाथ शंकर मत्स्येंद्र तयाचा किंकर तेथोन गोरक्ष साचार भव भय तारक त्यांनी प्रसाद दिधला गहिनी जग उद्धराया लागोनी आज्ञा केली निवृत्ती लागोनी जड मूड तारावे निवृत्तीनाथ शंकर खरा त्यांनी आज्ञा केली ज्ञानेश्वरा ज्ञाने करोणी विश्वातारा मूड उद्धारा दर्शने त्यांनी प्रसाद दिधला देवा चुडामणी ठेवा तारावया सकल जीवा आज्ञा गुंडासी त्यांनी शोधोनिया जान भव नदी तारावया कारण आज्ञा केली वीरा लागोन जीवा मोक्ष देईका ऐसी गुरु परंपरा आदिनाथापासून आला झरा वीरासूत मल्लवरा वीर ऐश्वर्य बोलत कृतायुगी प्रल्हाद त्रेतायुगी झाला अंगद सदा स्मरोणी गोविंद नामे विश्व तारले द्वापारी झाला उद्धव कलियुगी नामदेव तारावया जड जीव द्वित्री अवतार जाणावे तुका अवतरोणी क्षिती क्रीडा दाखवोणी नाना रीती नामे करोणी पूर्ण प्रीती जगा लागी दाखवीत तेची अवतार वीरनाथ अवतारला वीरशैवात स्वधर्म रक्षोणी त्वरित सकल कळा दाखवितो स्वयमेव स्वतः सिद्ध जन्म मरणातीत नाही बद्ध
पुन्हा अवतारोणी जगाबोध कैसे परी करताती कर्मातीत झाले निष्कर्म त्यासी कैसे नेमधर्म स्वतः सिद्ध नाही कर्म कैसे परी आले ती देहातीत झाली यावरी कैसे अवतरले क्षिती भीतरी ऐक्य होवोनिया अंतरी कैसे आले कळेना जळामध्ये लवणविरे ते पुन्हा मागुती उरे ब्रह्मी मुरले निर्धारे ऐसे आले मोहती बुडबुडा विरे जळात कोठोनी आणावे त्वरित तैसे झाले ब्रह्मीरत कैसे आले उद्धाराया कार्यकारण कर्तृत्व नाही ध्येय ध्याता ध्यान नाही अवघे ब्रह्मच झाले देही पुन्हा आले म्हणू नये त्वंपद त्वपद शोधोन असिपदी झाले लीन तया लागी येणे जाणे कोठे असे जानपा सत्वर जतमाचा भेद जाणोनी झाले निर्विवाद द्वैतपणाचा भाववाद तेथे नाही निर्धारे तो संपूर्ण स्थिती पुरुष तया जाणे निर्विशेष जात गोत नाही अकर्मी पुरुष निज स्थिती अगम्य ऐसे स्थिती कैसे आले तयासी काय न्यून झाले जग उद्धराया वहिले आले महीवरी सकळ जग भगवंत रूप वरी मायेचे आले पडप तेने योगे निज रूप विस्मरण असे सर्वासी स्मरण द्यावया कारण अवतरले मही जान सकल जीवा भक्ती लावोन हरी स्मरणी रत व्हावे याच हेतू लागी आज्ञा केली पांडुरंगी जावोन या जगी भजन मार्गी लावावे युग युगाचे ठाई पाही तुम्हासी जाणे पडते मही भक्ती लावोनी लवलाही भजन मार्ग दावी तुकयासी आज्ञा करी हरी जावे नीलावती नगरी लिंग स्थापिले हरी हरी नीलकंठेश्वर म्हणवोनी महाक्षेत्र पावन भावे करती लिंग पूजन महादोष निरसोन जाती क्षणार्धे अष्टतीर्थी करिता स्नान एक दिनीच करावे गमन राजे अश्व श्वानासहित उद्धरोण ऐसे गेले भाविक तीर्थलिंग क्षेत्र वर्णन नीलकंठेश्वर महात्मी आहे जान ग्रंथ वाढेल म्हणून संज्ञार्थ बोलिलो आता तुम्ही जावे त्वरित गती जन लावावे हरिभक्ती क्रीडा करोनिया क्षिती मुमुक्षु मार्गी लाविजे ऐसी आज्ञा होता वेगी आम्ही न जाऊ कलियुगी पाप उत्कृष्ट असे जगी कष्ट होत आम्हासी कलियुगी देवअवतार कष्ट झाले आम्हा फार आता नको नको साचार जाणे कलियुगासी कलियुग सत्याचे घर अधर्मी झाले विप्रथोर कर्मभ्रष्ट झाले साचार कन्या विक्रय करती त्रिकाळ स्नान संध्या नाही वेद पठन न करती काही ऐसे गती थोराची पाही त्रिवर्ग काय सांगू मुख्य हेतू हेची कारण अधर्मी मिळाले सकळ लोक याज करिता कृपानायक नका धाडू कलयुगी काय करती तुम्हा दोष तुम्हा पुढे न उरे देख काय भीती तुम्हास त्वरित जावे महीवरी तुम्ही पूर्ण माझे भक्त षडविकार कर्मरहित माझे भजनी असारत सदोदित मम ध्यानी ऐसे भक्त तुम्ही जाण काय एक न होय तुमचेने तिन्ही भुवनी मोक्ष देणे असे स्वाधीन तुमचे नामे करोण भव भय जाय उडोन तुम्ही आता जावोन भजन मार्गी लाविजे तुकयासी आज्ञा करी हरी जावे नीलावती नगरी अवतरोण क्षिती भीतरी मुमुक्षु मुक्त करणे शके 1692 मध्ये तुका अवतरला स्वतः सिद्ध वीरा नाम निजबोध अतिवर्ण वीरशैवात मल्लासूत विराजान माता शिवम्मा पुण्यवान त्यांचे उदरी जन्मोन पावन केले जगासी माता पिता सप्तजन्मी पुण्य केले उत्तमोत्तमी जन्म दिधला भक्तोत्तमी जावे तेथे म्हणोनी आज्ञा होता जान केले तेथोन गमन मातेचे उदरी येऊन नवमास राहिले कृष्ण पक्ष श्रावण मासी कृत्तिका नक्षत्र अष्टमीसी सूर्य आला माध्यान्नासी जन्म झाला गुरुवारी नवमास पूर्ण झाले महीवरी अवतरले सकळ भक्त आनंदले नामे विश्व तारले ऐसे परी झाला जन्म आनंदले पुरुषोत्तम भक्ता नाही कर्मधर्म मम आज्ञा पाळती मी असे त्यांचे हृदय ते असती मम देही
उभयता ऐक्य पाही जैसे जळ तरंग जळी दिसे तरंग घेता नये सांग तैसे भक्त मम अंग वेगळेपणान दिसे घटाकाश दिसे पाहे घटी काय आकाश आहे देही असोन विदेह जान माझे भक्त पै मोती असोनी मोती वोगरू वेगळा नये करिता करू तैसा मद भक्त विचारू ऐक्य असे स्वभाव जग उद्धरावया लागी आले असे भक्त जगी वीरा नामे भवरोगी दर्शन मात्रे जान पै अवतार घेवोनी निलावती क्रीडा करी नाना रीती नामे लावोनी जग भक्ती आपण प्रेमे नाचत अष्टवर्ष होता जान विठ्ठल चरणी लागले मन लोक निंदती तया लागोन हरी नामी रंगले ध्यानी मणी लागले छंद सदोदित आठवी गोविंद या व्यतिरिक्त अन्य पद मना नये सर्वदा देह असती नास्ती होय दृढ धरले त्यांचे पाय हृदयी धरले विठ्ठल माये सदा छंद नामाचा भजनावरी प्रीती थोर विचार करी सारा सार मना नयेची संसार दृढ निश्चय नामाचा छळन करती सकळीक माता पिता जंगमलोक वीरशैव सोनिया बेक हरिचरणी लागले नित्य द्वेष करती सकल कैसे कर्म याचे विकळ स्वधर्म सोडोनिया प्रबळ हरी हरी म्हणत यासी करावे ताडन नेवोन घालावे शाळा लागोन शिव शिव असे उच्चारण याचे मुखी करवावे वीरशैव जन्म सोनी पाही दृढ धरले हरी हृदयी शिक्षा करोनी लवलाही शिवभक्तीला विजय केवळ मूर्ख ज्ञानहीन अंतरदृष्टी नाही जाण शिवभक्त म्हणवोन हरिलागी निंदती हरिहरा नाही भेद ऐसे बोले चारी वेद अल्पज्ञानी करती द्वंद्व पेने केले भवाचे शिवहृदयी हरी असे हरिहृदयी शिव दिसे अनादिसिद्ध असे ठसे भिन्न नसे कदापि अलक्ष अगोचर निराकार स्वतः सिद्ध परमेश्वर आपणच झाला निराकार स्वयंप्रकाश निज रूपाचा प्रकाश जाण तृतीय अंशी शिव निर्माण तेथे प्रकटला चैतन्य घन तेथोन ओंकार पै तेथे उद्भवली मूळ माया महारुद्र स्वतेजकाया अपरंपार परमवर्या स्वसत्ताधारी तो त्याचे सत्ते करोण विष्णू जन्मला जान विष्णू कमळी चतुरानन उद्भवला पै ब्रह्मदेवाचे कर्तृत्व पिंड ब्रह्मांड रचिले जीव अनादिसिद्ध वैभव निर्मिले तयापरी ऐसा असे विचार मूर्ख न जाणे याचे सार द्वेष करोणी निरयपूर जोडियले जानपा पूर्वपीठिका न जाणता अंतरी विचारण करिता क्रोधे कडोनी उन्मत्तता अज्ञान दशे छळती यमपुरी वास पाही हरिहर द्वेषी जे काही व्याघ्रवुच्छिक कृमी देही नेवोनिया घालित ऐसे स्कंद पुराणी जान व्यास बोले स्वमुखे करुण नरक आहे त्या लागोन सुटका नाही कल्पांती ऐसे न विचारिता मणी द्वेष करती विरा लागोनी असत्यवचनी पापकाणी ही तापुले न जाणती अज्ञाने छळ करतील ते पुढील अध्यायी बोले न बोल स्मृती देईल विठ्ठल तेची बोल सांगेल पिता तोची गुरु जान वीरा कृपे मल्ला झालेली न माता रुक्मिणी नामा विधान विरासूत मल्ला म्हणे निर्विघ्नपणे सिद्धी नेई धरिले कार्य मम देही विघ्ने येतात पाही मना विक्षेप न होणे तुझे ऐश्वर्य तूच वदवी गुरुराया कृपा करावी भवापासोन सोडवी तूची वीरा गुरुमाये आजा मल्लप्पा पिता वीरनाथ त्यांचे चरणी मल्लारत जन्मोनिया वीरशैवात गुरुचरित्र वदत असे संत श्रोते भाविक माझी विनंती असे एक श्रवण करोनिया भाविक ग्रंथ अवलोकन करावे तुम्ही जरी कृपा कराल वक्तृत्व माझे सिद्धी जाईल तुमचे प्रसादे मी बोलेन पुढले अध्यायी इति श्री गुरुवीर लीलामृत ऐकताच होय पवित्र मोक्षकाम होय तृप्त प्रथमोध्याय गोढा अध्याय पहिला संपूर्ण।